धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराज उवाच कथ्यतां भगवन्ये तत्तदयो तयो शापस्य कारणं यत्तत् विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे भगवंतानी आपली लीला या ठिकाणी प्रगट केली. यशोदेने भगवंताला बांधलं असं आपल्याला दिसतं, परंतु प्रत्यक्षात यशोदेने भगवंताला बांधलं नाही. त्याने असं वर्णन केलं आहे की भगवंत हा दोरीने बांधला जात नाही. मग कशाने बांधला जातो? अहो, भगवंत काही वस्तू आहे का दोरीने बांधला जायला? जड वस्तू बांधली जाऊ शकते, परंतु भगवान बांधला जातो तो केवळ भक्तीने, केवळ प्रीतीने, केवळ श्रद्धेने भगवान बांधता येतो. भगवत प्रेम, भगवत भक्ती हीच श्रेष्ठ आहे. आणि या ठिकाणी भगवंतांनी तेच दाखवलं. प्रसादम लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तीदात. जी मुक्ती, जे सुख शंकरादिकांना प्राप्त झालं नाही, ब्रह्मादिकांना प्राप्त झालं नाही, ते भगवंतांनी स्ववशेनापि कृष्णेन यसेदम शेश्वरम वशे असा शब्द वापरला आहे. शुकाचार्य म्हणतात स्ववशेनापि कृष्णेन, कृष्णाने स्वतःला भक्तीने बांधून घेतली आहे. स्ववशेनापि कृष्णेन यस्येदम शेश्वरम वशे. भगवान हा कशाने वश होतो? तर केवळ भक्तीने वश होतो. भक्ती विना वश नोहे. आपण म्हणतो ना, भक्तीशिवाय भगवान वश होत नाही. वीण्याने वा मृदंग नादाने, भक्ती विना वश नोहे. वीण्याने वा मृदंग नादाने. केवळ मृदंग, केवळ वीणा वाजून देव वश होत नाही. का? तर भक्ती जर नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून आपण म्हणतो की केवी आपल्याला जर पुण्य प्राप्त करायचं असेल, आपल्याला जर काही लाभ प्राप्त करायचा असेल, तर कन्यादानाचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर केवळ मृदंगनादाने. कन्यादान फलाते केवी पावे मृदंगनादाने. कन्यादानाचं फळ केवळ मृद अंग म्हणजे, मृदंग म्हणजे काय? मृदंग म्हणजे एकीकडे मृदंग आणि दुसरीकडे मृद म्हणजे माती. अर्थात मातीची बाहुली, लाकडाची बाहुली, मृत्तिकेची बाहुली, भौतिक गोष्टी. अर्थात प्लॅस्टिकची असो, प्लॅस्टिक जरी असलं तरी ते भौतिकच आहे, पार्थिवच आहे. म्हणून नुसती एखाद्याला जर मुलगी नसेल, तो म्हणला काय बाबा मला कन्यादान करायचं फळ प्राप्त व्हावं. अहो, कन्यादान करायचं फळ प्राप्त व्हावं, पण मुलगीच नाही आहे म्हणले असं काम करा, तुम्ही एक बाहुली विकत आणा म्हणले. हो, आणि ती बाहुली दान करा, झालं कन्यादान. ते म्हणतात नाही नाही नाही, अहो त्या बाहुलीमध्ये काय प्रेम आहे का? त्या बाहुलीमध्ये काही आपला जीव गुंतलेला आहे का? ती बाहुली म्हणजे काही जीवाचा तुकडा आहे का? नाही. कन्या ही जीवाचा तुकडा आहे. कन्या ही आपल्या अंतःकरणाचा तुकडा आहे. त्यामुळं केवळ कन्यादान फलाते केवी पावे मृदंगनादाने. मृदंगनाद म्हणजे लाकडाच्या बाहुली दान करून, एक बाहुली दान करून आपल्याला कन्यादानाचं फळ प्राप्त होत नसतं. आपल्याला फळ सगळं प्राप्त व्हावं वाटतं, सुखासुखी, सहजासहजी सगळं फळ प्राप्त व्हावं. पृथ्वीदानाचं सुद्धा फळ प्राप्त व्हावं. केवळ का म्हणले, एका पळीमधलं पाणी सोडलं की पळीतून पाणी आपण समर्पित केलं की आपल्याला पृथ्वीदान फळ प्राप्त व्हावं असं वाटतं, पण असं होत नसतं. कारण त्यासाठी अंतःकरण झिजवावं लागतं, तर दानाचं फळ प्राप्त होतं. सहजासहजी कोणत्याही दानाचं फळ आपल्याला प्राप्त होत नसतं. म्हणून ते म्हणतात स्ववशेनापि कृष्णेन यस्येदम शेश्वरम वशे. भगवान हा केवळ वश होतो तो भक्तीने. आणि म्हणून मोरोपंतांनी सुद्धा त्यांच्या केकावलीमध्ये म्हटलंय, नती प्रबल गोपिका तुझं तुझी दया बांधिते. नती प्रबल गोपिका. अहो, यशोदेमध्ये काय ताकद होती? यशोदा काय फार मोठी शक्तिवान होती का? नाही.
नती प्रवल गोपिका, तुझी दया बांधिते. तुझी दया, तुझं प्रेम, तिला तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल असलेलं प्रेम आणि तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल असलेली प्रीती ही एकमेकांना बांधून ठेवू शकली. याप्रमाणे या कुठं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे. प्रसादम लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात. आणि याप्रमाणे ते म्हणतात की राजा म्हणतो कथ्यता भगवानने ततयो शापस्य कारणम. आता या ठिकाणी एक उदाहरण फक्त जाता जाता देतो. खूप सुंदर उदाहरण आहे. हे उदाहरण आहे आपल्या 17व्या शतकामधल्या प्रेमाबाईचं. या प्रेमाबाईची कथा संत लीलामृतामध्ये महिपती महिपती बुवा ताहराबादकर यांनी गायलेली आहे. जवळजवळ साधारणतः 4 अध्यायामध्ये ही कथा त्यांनी गायलेली आहे 100 श्लोकांच्या ओव्यांच्या मधून. याप्रमाणे या महिपतीनी ही जी संत लीलामृतामध्ये जी प्रेमाबाईची कथा सांगितली आहे ती अशीच आहे. आता जसं आपण काल कृष्णाला बांधलं, पण आपल्या कोणालाही काही वाटलं नाही, बांधलं म्हणजे कृष्णाला बांधलं, भागवतातली गोष्ट आहे ती, असं आपण गृहीत धरतो. पण प्रेमाबाई तशी नव्हती. ते उदाहरण मुद्दाम देतोय, अगदी तशीच घटना घडलेली आहे. तिथे सुद्धा पुराणिकांनी असं सांगितलं की कृष्णाला बांधलंय. सांगायचं गंमत अशी आहे की ही प्रेमाबाई नावाची कवयित्री, संत कवयित्री ही 17व्या शतकामध्ये होती. मी याचं विवरण माझ्या संत कवयित्रींचा इतिहासमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये ही प्रेमाबाई मोठी भक्त होती, परोपकारी होती आणि अत्यंत मृदू अंतःकरणाची होती. आणि तिच्या मार्दवतेमुळे भक्ती भगवंताची एवढी असल्यामुळे लोक तिला प्रेमाबाई असंच म्हणत असत. याप्रमाणे लोकांना मदत करणे, त्याचप्रमाणे भुकेलेल्या जीव घालणे हा तिचा धर्म होता. आणि ती दररोज भागवत ऐकायला जात असे, अगदी नित्यनियमाने भागवत ऐकायला जात असे, अखंड आणि श्रद्धेने. बरं का, उगेच ऐकायचं म्हणून, गोष्टी माष्टी म्हणून ऐकायची, रंजकता म्हणून ऐकत नव्हती, तर प्रेम म्हणून ऐकत होती, तल्लीनता म्हणून ऐकत होती. आणि एके दिवशी तिच्या घरी काही लोक आले, काही अतिथी आले आणि ते म्हणाले, बाई साहेब आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्हाला जेवायचं आपण तयार करू शकता का. आता ही जी प्रेमाबाई होती ती बालविधवा होती. लहानपणीच तिला वैधव्य प्राप्त झालं होतं, परंतु तिचा 10 वर्षाचा एक मुलगा होता. अर्थात विधवेचं जीवन बिचारी जगत होती आणि 10 वर्षाचा मुलगा आणि ती असे 2 जण राहायचे. हिला वाटलं की आता अतिथी घरी आलेत, अहो अतिथी देवो भव, काही म्हटलं तरी अतिथी हा देव आहे. तिने सगळे कामं बाजूला सोडले, म्हणे ठीक आहे काय हरकत नाही. भोजन तयार केलं आणि अतिथींना भोजन वाढण्यामध्ये ती गुंतली. इकडे पुराणाची वेळ झाली. ती आपल्या मुलाला म्हणाली की अरे जा रे, माझ्यावरचं तू पुराणाला जा, आज पोथी ऐक आणि पुराणिक काय सांगते तेवढं ऐक आणि ते सगळी कथा मला सांग बरं का. तो मुलगा मोठा आज्ञाधारक होता, तो गेला आणि तो पुराणिकाची कथा त्याने ऐकली. इकडे इनी सगळ्या लोकांना जीव घातला, अतिथींना जीव घातलं. मोठ्या शांततेने त्यांचं जेवण झालं, त्यांनी ढेकर दिला, आनंद वाटला त्यांना. आणि याच वेळेला तो मुलगा परत आला. आल्याबरोबर सगळे अतिथी बसलेलेच होते. जेवण झाल्यानंतर मुलगा परत आला. ती म्हणाली, प्रेमाबाई म्हणाली, काय सांगितलं रे म्हणे, आज पुराणिकांनी काय सांगितलं. तेव्हा त्या कथेमध्ये असं लिहिलंय महिपती बुवा ताहराबादकरांनी की त्यांनी सांगितलं की अहो आज कृष्णाला बांधल्याचं चरित्र सांगितलं म्हणे त्यांनी. आणि मग प्रेमाबाई पुत्रासी म्हणे संसार निखिला तुझ भारणे, मी सत्वर गोकुळी जाऊनी. आता या वेळेला ते म्हणाली की कृष्णाला बांधायची कथा सांगितली, ते यशोदेने म्हणे कृष्णाला बांधलं. ती म्हणाली काय, यशोदेने कृष्णाला बांधलं. आणि पुराणिकांनी कथा संपवली, जशी आपण काल संपवली त्याप्रमाणे पुराणिकांनी कथा संपवली. सगळे लोक घरी गेले आणि हिने आपल्या मुलाकडून ऐकलं की श्रवणा लागी पाठविला बाळ, प्रपंच धंता सारिता सकळ, परी हरीच्या चरित्राजवळ वृत्ती तत्काळ वेधली. मुलाने सांगितलं की मग प्रेमाबाई पुत्रासी म्हणे संसार निखिला तुझ भारणे, मी सत्वर गोकुळी जाऊनी सोडवीन कृष्ण स्वहस्ते. ती म्हणाली काय, कृष्णाला बांधलं आणि सोडवलं नाही का. तो मुलगा म्हणला नाही. पुराणिक म्हणले आता उद्या बघू राहिलेली कथा. असं म्हणल्यावर काय तिच्या चित्तवृत्ती उचंबळल्या. अहो भक्त होती ती, तीव्र एकरूप झालेली होती. तिच्या भावना इतक्या तीव्रतर झालेल्या होत्या की श्रवण करता करता तिचं चित्त तन्मय झालेलं होतं. आणि एकदम ती म्हणली थांबा,
त्या यशोदेनी बांधलंय का? त्या कृष्णाला मी सोडून आणते, मी सत्वर गोकुळी जाऊनी सोडविन कृष्ण स्वहस्ते, ऐसे रीती बोलो न वचन, कुडी तुनी तत्काळ सोडिला प्राण. एवढा इतकी तन्मय झाली की एकदम मी सोडून आणते असं म्हणून तिने आपल्या कुडीतला प्राणच सोडला. अहो, तिचं प्राणोत्क्रमण झालं आणि सगळे लोक त्या ठिकाणी अतिथी सुद्धा बघू लागले आश्चर्यचकित होऊन. हे काय? देह निश्चेष्ट पडला. इतकी तन्मयता, इतकी तद्रूपता, इतकी तदाकारता, तद्विस्मरणेनं परमव्याकुलते ती, ही काय भावना आहे? प्रेम ही काय भावना आहे? नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी वर्णन केलंय की एका क्षणाचा देखील विलंब सहन होत नाही, केवळ क्षणाचा देखील विरह सहन होत नाही. आणि परम व्याकुलता, ही जी अतिव्याकुलता आहे, ही जी आकुळ व्याकुळता आहे, ती त्या प्रेमाबाईच्या शब्दामधून व्यक्त होते. आणि प्रेमाबाईंनी तत्काळ प्राणोत्क्रमण तिचं झालं असं वर्णन या महिपती बुवा ताहराबादकरांनी केलेलं आहे संत लीलामृतामध्ये. मी त्यांना सोडून आणते कृष्णाला असं म्हणून गेली. आता पहा, इतकी तद्रूपता, इतकी तल्लीनता आपली आहे का हो? नाही. उद्या बघ, ते पुन्हा कथा चाललीच आहे उद्या. वास्तविक ही खऱ्या अर्थाने भक्त काय असतो, भक्ताचं मन काय असतं, त्याची तदाकारता काय असते, त्याची एकरूपता काय असते, तळमळ काय असते, ही यातून व्यक्त होते. असो, याप्रमाणे प्रेमाबाईचं उदाहरण फक्त लक्षात आलं म्हणून जाता जाता सांगितलं. याप्रमाणे राजाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मला सांगितलं की नर, कुबर आणि मणिग्रीव या त्यावेळेला तिथे प्रगट झाले, हे कोण आणि त्यांना तिथं का प्रगट झाले असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, एकदा काय झालं, हे जे धनद म्हणजे कुबेर आहेत, त्याची मुलं नल, कुबर आणि मणिग्रीव हे मोठे मदोन्मत्त आपल्या स्त्रियांसह वर्तमान क्रीडा करत होते. कैलासाच्या उपवनामध्ये मंदाकिनीमध्ये क्रीडा करत असताना तिथून नारद चाललेले होते. हे नारदाला पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रिया गडबडीने आपापलं वस्त्र नेसल्या, परंतु हे मदोन्मत्त मुलं, अहो हे धनद म्हणजे कुबेराचे मुलं, श्रीमंताचे मुलं, धनाचा गर्व, मानाचा गर्व, मोठेपणाचा गर्व, इतके मदोन्मत्त झालेले होते की त्यांना, आणि पुन्हा दारू पिलेली होती, काही वाटलं नाही त्यांना. हे पाहिल्याबरोबर नारद चिडले. नारद म्हणाले, काय रे मूर्खांनो, तुम्हाला कशाचा गर्व झालाय? मदोन्मत्त झालात तुम्ही, धनमदांध झालात. आणि तुम्ही जर एवढे धनमदांध झाला असाल तर तुम्हाला निर्धनता हेच खऱ्या अर्थानं तुमच्यावरचा उपाय आहे. खऱ्या अर्थाने निर्धनता ही आवश्यक आहे, कारण जो निर्धन होतो असता श्रीमदांधस्य दारिद्र्यम परमम जनम. जो श्रीमदांध असतो तो दरिद्री झाल्याशिवाय त्याला खालचे लोक दिसत नाहीत, त्याला पायाजवळचं दिसत नाही, तो वरवरच पाहत असतो. दरिद्री झाल्यानंतर त्याला कळतं की अरे नित्यम क्षुच्छामध्ये हस्य, भूक काय असते, लोकांची पोटाची भूक काय असते, दुपारची भ्रांत काय असते, हे दरिद्री झाल्याशिवाय कळत नाही. आणि दरिद्री झाल्याशिवाय माणूस माणुसकीवर येत नाही. नुसत्या धर्मदांध उपयोगाचा नाही. तुम्ही वृक्ष व्हाल म्हणून शाप दिला. शाप दिल्याबरोबर हे एकदम घाबरले, हात जोडले, महाराज मला उशाप द्या असं म्हणल्यावर त्यांनी सांगितलं की गोपालकृष्ण जेव्हा जन्माला येतील गोकुळामध्ये, त्यावेळेला त्यांचं खेळत असताना लीलेच्या निमित्ताने ते तुझ्याजवळ येतील आणि तुमचा उद्धार होईल. याप्रमाणे आज भगवान गोपालकृष्ण याला त्या उखळाला बांधलं. आणि कृष्ण तिथून निघाल्याबरोबर ते उखळाला बांधलेलं होतं. कृष्ण रांगू लागला, तेवढ्यात ते उखळ गडगड गडगड करू लागलं. कृष्णाला वाटलं बरं झालं हे खेळ नाही, आणि म्हणून ते गडगड गडगड करत त्यांनी आणलं. आणि 2 वृक्ष, यमला अर्जुन म्हणजे हे अर्जुन सादाड्याचे 2 वृक्ष होते. अर्जुन सादाडा हे जे वृक्ष आहेत, हे आज आपण अर्जुन नावाची जी वनस्पती आहे ती हृदय रोगासाठी वापरतात. आयुर्वेदामध्ये अर्जुन सादाड्याची साल ही हृदय रोगासाठी वापरतात. असो, त्याप्रमाणे हे अर्जुन सादाड्याचे वृक्ष उभे होते आणि त्याच्या दुबुळक्यामध्ये याचं हे अडकलं. ते उखळ अडकल्याबरोबर भगवंत गेले पुढं आणि उखळ राहिलं माग. कृष्णाचं बांधलेलं दावं कमरेचं कृष्णाने एक हिसका दिल्याबरोबर ते वृक्ष उन्मळून पडले. आणि वृक्ष उन्मळून पडल्याबरोबर आतून 2 महापुरुष प्रगट झाले. नलकुबर मणिग्रीवा वासुतुर्य यमला अर्जुनौ. नलकुबर आणि मणिग्रीव, वासुतुर्य यमला अर्जुनौ. यमला अर्जुन हे दुबुळक्यामध्ये म्हणजे हे दोन्ही सलगत वृक्ष आलेले होते. हे वृक्ष 2 वृक्ष जवळजवळ होते आणि ते पडल्याबरोबर भगवंत पाहू लागले. दोघं जण बाहेर आले. ते म्हणले तुम्ही कोण आहेत? त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं कृष्णम प्रणम देवा, तुम्हाला नमस्कार असो, आम्ही यमलार्जुन आहोत. आम्ही कुबेराचे
पुत्र आहोत आणि आम्हाला असा असा नारदाचा शाप झाला, म्हणून आम्ही या ठिकाणी वृक्ष या योनीमध्ये आलो. ज्याप्रमाणे कृष्ण कृष्ण महायुगस्व माध्य पुरुष पराहा याप्रमाणे त्यांनी स्तुती केली. आणि या ठिकाणी या यमलार्जुन वृक्षांच्या माध्यमातून जे हे दोघं नल कुबर आणि मणिग्रीव प्रगटले, त्यांनी जी स्तुती केली आहे त्यातल्या फक्त ही सर्व स्तुती महत्त्वाची, परंतु त्यातला एक महत्त्वाचा श्लोक मी या ठिकाणी विवरण करणार आहे. तो असा, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. ज्या श्लोकामध्ये समग्र आपलं जीवनच कसं भगवंताशी समर्पित करावं याचा मोठा सुंदर दाखला दिलेला आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, ही वाणी भगवंताच्या गुणामध्ये जर तल्लीन राहिली नाही तर त्या वाणीला काही अर्थ नाही. दार्दुर्केव ही वाणी नाहीतर केवळ बेडकासारखी डराव करणारी आहे, बाकी या वाणीला काही अर्थ नाही. म्हणजे सार्थकता, या ठिकाणी मला सांगायचं असं की जीवनाची सार्थकता काय. आपण समजा शून्य काढलं, शून्याची सार्थकता कधी आहे, त्याच्या मागे जर काही एखादा आकडा काढला तर शून्याची सार्थकता आहे. तशी भगवंत जर असेल तर त्या आपल्या जीवनाच्या शून्यवत जीवनाला सार्थकता आहे. आपलं जीवन एरवी शून्यवतच आहे, शून्यम शून्यम, सगळं जीवन निरर्थक आहे, शून्यवत आहे, केवळ अपूर्ण आहे. पण ही अपूर्णता जीवनाची परिपूर्ण कधी होते. अपूर्णता ही या परिमजला जरी बुडवी शोकी. अपूर्णता माणसाच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे, पण अपूर्णता परिपूर्ण कधी होते, जर भगवंताचं स्मरण असेल तर परिपूर्ण होते. जीवन निरर्थक आहे, निरर्थक आहे जीवन, जीवनात काही अर्थ नाही. जीवन एखाद्या बुडबुड्याप्रमाणे, बुडबुडा निर्माण होतो, बुडबुडा थांबतो आणि बुडबुडा नष्ट होतो, तसे हे जीवन आहे. परंतु हे जीवन कधी सार्थकी लागेल, जर भगवंताचं त्यामध्ये या ठिकाणी स्मरण असेल तर, भगवंताचं या ठिकाणी आपण जर अनुसंधान असेल तर हे जीवन सार्थकी लागेल. म्हणून भागवतकारांनी जीवनाची सार्थकता सांगितली आहे. असं म्हणतात की भागवताने जीवन कसं जगावं हे सांगितलंय, भागवताने कसं जीवन जगावं हे सांगितलंय. कसं मरावं हे महाभारत सांगत असेल तर कसं जगावं हे भागवत सांगतं. म्हणून वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, आमची वाणी कशासाठी आहे. ही वाणी भगवंताच्या गुणाचं स्मरण करण्यासाठी आहे, गुणाचं सतत नामस्मरण करण्यासाठी आहे. आणि श्रवणो कथायाम, कान हे भगवंताचे गुणकीर्ती ऐकण्यासाठी आहेत, कथा ऐकण्यासाठी आहेत. आणि हस्तौच कर्म सुमनस्तव पादयोर्नहा, हाताने भगवंताची जर पूजा झाली नाही तर हे हात केवळ प्रेताचे हात आहेत. हे हात काही उपयोगाचे नाहीत. एखाद्या लाकडाच्या मूर्तीला देखील हात असतात, खुर्चीला देखील हात म्हणतो आपण, पण त्या खुर्चीने काय काम केलं. खुर्चीचे हात आणि या टेबलाचे पाय जसे आपण केवळ नावापुरते, रूपकापुरते, त्या पायाने धड टेबल पुढे जातही नाही आणि येतही नाही. मग पाय शब्दाला काय अर्थ आहे, काहीच नाही, रूपकात्मक आहे. तसं आपल्या पायाने जर भगवंताच्या मंदिराकडे जाणं नाही झालं तर हे पाय निरर्थक आहेत. जीवनाची सार्थकता कशात आहे, जीवनाचं सिग्निफिकन्स ज्याला आम्ही म्हणतो, सार्थकता कशी करून घ्यायची, जीवनाची अनवर्थकता. एरवी जीवन निरर्थकच आहे, एरवी तर जीवन शून्यवतच आहे आणि एरवी तर जीवन अपूर्णच आहे. परंतु या अपूर्ण जीवनाला या ठिकाणी आपण म्हणतो ना, न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदेतम अच्युतम, भगवंताला नमस्कार केला की सगळ्या न्यूनामध्ये परिपूर्णता प्राप्त होते. हे जीवन न्यूनत्व आहे, त्या जीवनामध्ये न्यूनत्व आहे. जसं आपण काल बघितलं, तदपि व्यंगुलम न्यूनम, 2 अंगुळं कमीच आहे. संसार कितीही करा तुम्ही तो परिपूर्ण कधीच करू शकत नाही. का तर परिपूर्णता ही संसारामध्ये असूच शकत नाही. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, हस्तौच कर्म सोमनस्तव पादयोर्नहा, आणि स्मृत्या शिरस्तव निवास जगत दर्शनेस्तु भवत्तनूनाम. स्मृत्याम शिरस्तव, हे डोकं भगवंताला नमस्कार करण्यासाठी आहे. जर भगवंताच्या चरणापाशी हे डोकं नमन त्याचं केलं नाही, त्यांनी झालं नाही, जर नतमस्तक झालं नाही तर हे डोकं निरर्थक आहे. म्हणून जगत प्रणामी दृष्टी सताम दर्शनेस्तु, आणि ही दृष्टी, हे डोळे कशासाठी आहेत तर भगवंताचे रूप पाहण्यासाठी. नाहीतर हे डोळे, नवकवी म्हणतात ना, डोळे म्हणजे काय म्हणे, नवकवी म्हणतात डोळे म्हणजे 2 काचा 2 खाचा, तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा. डोळे म्हणजे 2 काचा 2 खाचा, नुसते 2 खाचा आहेत, 2 फक्त काचा आहेत, तिथे भावनाचे कुठं प्रश्न आहे. जर भावना आली तर डोळ्याला अर्थ आहे,
नत्र ढोळे निरर्थक आहेत. म्हणजे आज जी आम्हाला निरर्थकता जाणवते, अस्तित्ववादी साहित्यामध्ये जी निरर्थकतेचा उद्घोष केलेला आहे, जीवन निरर्थक आहे, दुःखम दुःखम क्षणिकम क्षणिकम हा जो उद्घोष आपल्याला बौद्ध वाङ्मयात दिसतो, तेव्हा इथे जर भगवंताचं या ठिकाणी अनुसंधान असेल तर हे दुःख नष्ट होईल, ही निरर्थकता नष्ट होईल, क्षणिकता नष्ट होईल आणि आमच्या सगळ्यालाच अर्थ प्राप्त होईल, निरर्थकता नष्ट होईल. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की आपल्या गीतेमध्ये सुद्धा आपण 18व्या अध्यायामध्ये जेव्हा कृष्ण सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, या ठिकाणी पहिला या श्लोकातला जो पहिला पाद आहे, पहिला भाग आहे किंवा श्लोकार्ध आहे, तो असा आहे की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय हो, हे कोणते धर्म आहेत? कृष्णासमोर कोणते धर्म होते त्या काळामध्ये? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, पारशी होते का? नव्हते. मग कोणत्या धर्माच्या बाबतीत म्हटलं यांनी सर्व धर्मान परित्यज्य? अहो, सर्व धर्मान म्हणजे इथे एक शब्द आहे जो आपल्याला दिसत नाही, जो आपल्याला गृहीत धरावा लागतो. कोणता? तर तो अंतर्हित निहित असलेला शब्द आहे सर्व इंद्रिय धर्मान परित्यज्य. सगळे इंद्रिय धर्म बाजूला टाक, म्हणजे सगळे इंद्रिय धर्म माझ्याशी लाव. डोळ्यांनी पाहायचं काम करायचंय का? तर माझं रूप पहा. कानाने ऐकायचं काम करायचंय का? तर माझ्या कथा ऐक. पायाने चालायचं काम करायचंय का? तर माझ्या मंदिराकडे जा. पाया आपण म्हणतो ना, पायाचे चालणे नेमे प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. हाताने काम करायचंय का? तर माझी पूजा करा. म्हणून पायाचे चालणे नेमे प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. खायचंय का? असेल तर तीर्थ म्हणून प्या. म्हणून पिणे म्हणजे तीर्थ, प्राशने भक्षणे नैवेद्य तीर्थ. याला म्हणतात शिवसेवा. ही शिवसेवा आहे, भगवंताची सेवा आहे. ही आपलं समग्र जीवनच जर सेवेमध्ये समर्पित करायचं झालं, आपली सगळी संपूर्ण जीवनाची इति कर्तव्यता पूजेमध्ये समर्पित करायची झाली. पूजा म्हणजे 2 मिनिटाची किंवा 10 घंटेची नसते. पूजा म्हणजे समग्र जीवन आहे. समग्र जीवन म्हणजे पूजा आहे, असं जर आपण संकल्पना केली तर हे जीवन पूजा कधी होऊ शकतं? तर आपल्या वाचेने फक्त स्तुती करायची आहे भगवंताची, कानाने फक्त कथा ऐकायच्या, डोळ्याने फक्त मूर्ती पाहायची आहे, पायाने फक्त मंदिराकडे जायचंय, हाताने फक्त भगवंताच्या साठी सेवा मार सडा टाक, ही पूजाच आहे. आणि म्हणून हे समग्र आपल्या ज्या शरीराला, ज्या समग्र आपले जे सगळे इंद्रिय आहेत, त्या सगळे इंद्रिय धर्मान परित्यज्य, सगळे इंद्रिय धर्म सोडून दे आणि ते माझ्या कारणी लाव. मामेकम शरणं व्रज, मला शरण ये. याप्रमाणे ही त्या काळात गीतेच्या अनुसंधानाच्या निमित्ताने भगवंतांनी केलेली भूमिका आहे, व्यक्त केलेली भूमिका आहे, तीच आपल्याला इथे दिसते. म्हणून दृष्टीसताम दर्शनेस्तु भवत तनूनाम. याप्रमाणे या नलकुबर आणि मणिग्रीव यांनी समग्र जीवन हे कसं पूजा होऊ शकतं? अहो, हे जीवन जर अशा तर मग नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, जीवन गंगे ऐसे पाणी. या ठिकाणी पापाची टोचणी नाही आणि पुण्याची मोजणी नाही, जीवन गंगेसारखं पवित्र होऊन जातं. म्हणून समग्र जीवन जर आपल्याला पवित्र मंगलमय करायचं झालं तर समग्र जीवनाची इति कर्तव्यता भगवंताच्या चरणाशी लागली तर जीवन सार्थक होईल. म्हणून जीवनाची सार्थकता त्यांना या ठिकाणी सांगायची आहे. म्हणून शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, ज्याप्रमाणे त्याने नमस्कार केला आणि ते निघून गेले. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, अहो भगवंतानी इत्युक्तो तो परिक्रम्य प्रणम्य पुनः पुनः बद्धोलुखल मामंत्य जगमतुर्दिशमुत्तराम. या ठिकाणी उलूखल म्हणजे उखळ. भगवंताला उखळाला बांधलेलं होतं. कशाने बांधलेलं होतं? इथे एक थोडं तत्वज्ञान मांडलेलं आहे. दोरीने बांधलेलं होतं. स्वस्यस्तु उलूखल सर्वदा श्रीकृष्ण गुणशाली एव भूयाः असे या ठिकाणी विवरण करण्यात आलेले आहे. स्वस्यस्तु उलूखल. उलूखलाला सुद्धा म्हटलंय की बरं झालं हे उखळा, तुझे फार उपकार आहेत का, तर तुला दोरी बांधली गेली. दोरी म्हणजे काय हो? संस्कृतमध्ये दोरीला दुसरा शब्द आहे गुण. आता लक्षात आलं की भगवान गुणामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो व्यक्त होतो. म्हणजे जेव्हा तो सगुण रूप धारण करतो तेव्हा तो व्यक्त होतो आणि सगुणाने तो बांधला जातो. म्हणजे तो गुणाने बांधला जातो, दोरीने बांधला जातो. ही दोरी आहे गुण आणि गुण म्हणजे सगुणत्व.
तेव्हा भगवान सगुण साकार झाले म्हणून तर आम्ही त्याची पूजा अर्चा करू शकतो. नाहीतर निर्गुण निराकार निर्विकार भगवंताची कशी पूजा करावी हो, कशी आरती करावी, कशी उपासना करावी. म्हणून तो सगुण आहे म्हणजे दोरीने बांधला गेलाय, गुणरूपी दोरीने बांधला गेलाय आणि म्हणून आम्हाला तो दर्शनाला योग्य आहे. म्हणून स्वस्तस्तू लुखर सर्वदा श्रीकृष्ण गुणशाली ए बभूया. हा श्रीकृष्ण गुणशाली, तो गुणशील झाला, गुणशाली झाला म्हणून तर आम्हाला भगवंताची पूजा अर्चा करता येते. असा एक दुसरा तत्वज्ञानाचा अर्थ या ठिकाणी दोरीने बांधलं या अर्थाने व्यक्त होतो. तेव्हा कृष्णाला दोरीने बांधलं म्हणजे कृष्ण सगुण रूपाने व्यक्त झाला, तो लीला करू लागला. आणि म्हणून लीला म्हणजे काय हो, लीला म्हणजे काय, आपण लीला 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 शब्द नेहमी वापरतो. लीला शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे की लीला म्हणजे भगवंताची क्रीडा, आत्माशी आत्म्याने केलेली क्रीडा. आपणच आपल्या प्रतिबिंबाशी खेळावं त्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लीलेमध्ये, मग तुम्ही म्हणा आमची देखील लीलाच आहे ही, एखादा म्हणेल की माझी लीलाच आहे. अहो मानवाची लीला होऊ शकत नाही. त्याचं कारण काय, एक फक्त उदाहरण सांगतो की याचं कारण एवढंच आहे की मानवामध्ये अहंकार असतो. कोणत्याही कृतीच्या मागं अहंकार असतो. हे मी केलं किंवा त्याच्या मागे त्याचा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यापैकी कुठली तरी एक भावना असते आणि लीलेमध्ये ही भावना नसते. म्हणून आपण चक्रधरांच्या लीला आहे, लीला चरित्र असं चक्रधरांच्या बाबतीत जे म्हटलंय त्याचं कारण हे आहे. त्या ठिकाणी महानुभाव पंथांच्या तत्वज्ञानामध्ये असं सांगितलंय की लीळा कशामुळे म्हटलंय त्यांनी, त्याचं कारण तिथे अहंकार नाही, तिथे कामक्रोध लोभ इत्यादी कोणत्याही भावना नाहीत. मग कामक्रोधादी सगळे विकार सोडून, अहंकृती सोडून केलेली, भगवंताने केलेली जी कृती आहे त्याला म्हणतात लीला. आपली का लीला होत नाही हो, तर आपण या सगळ्या भावना घेऊन काम करतो म्हणून आपली लीला नाही. मानवाची लीला होऊ शकत नाही, भगवंताची मात्र जी जी कृती आहे ती लीला होते. कारण तिथे भगवंताला स्वार्थ नसतो, निस्वार्थ निरपेक्ष आणि कोणत्याही प्रकारच्या कामक्रोधादी भावनेशिवाय भगवान हे कृती करतो म्हणून ती लीला होते. या ठिकाणी ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. लीला म्हणजे काय, लीला म्हणजे नुसती क्रीडा नाही. मग आपणही क्रीडा करतो, मग ती लीला होते का, नाही होत. याप्रमाणे त्या ठिकाणी ते म्हणतात की भगवान सगुण झाले म्हणून तर आम्हाला ती दोरीने बांधले गेले. कोणत्या दोरीने, सगुणाच्या दोरीने बांधले गेले म्हणजे ते सगुणात आले. निर्गुण असलेला परब्रह्म सगुणात आला म्हणून तर श्रीकृष्ण गुणशाली एव भूया. हा श्रीकृष्ण गुणशाली झाले म्हणून आम्हाला त्यांची उपासना किंवा करता आली आणि त्यांचं अलौकिकत्व आम्हाला पाहता आलं. त्यांच्या गुणलीलेमध्ये, क्रीडेमध्ये आम्हाला तल्लीन होता आलं. त्यांच्या ज्या सगळ्या कथा आम्हाला श्रवण करता येतात. असो, याप्रमाणे यानंतर तेवढ्यात असा आवाज झाल्याबरोबर हे तर निघून गेले. या आवाजाने सगळे लोक धावत आले. नंदादिक आले आणि एकदम नंदाने विचारलं काय झालं, झाडं कसे काय पडले. लहान लहान मुलं तिथं होते, ते म्हणे कृष्णाच्या धक्क्याने पडले. पण नंदानी हे मान्य केलं नाही. असं कसं होईल म्हणले, शक्यच नाही. तेव्हा काहीतरी मुलं बोलतात आणि मग मात्र यशोदेला रागावले. असं कसं तू मुलाला बांधलंस, तुला काही कळत का नाही, ह्या मुलाला कशाला बांधावं, खोडकर पोरगा आहे हा. म्हणून या यशोदेला त्या ठिकाणी बोलणे खावे लागले. याप्रमाणे ही एक त्यांनी लीला सांगितली आहे की एक स्त्री दररोज बोर विकायला येत असे, फलं विकायला येत असे आणि ती रोज म्हणायची बोरं घ्यायचे का बोरं. श्रीकृष्ण एके दिवशी आले, म्हणले दे गई बाई बोरं दे. असं म्हणून कृष्णाने बोरं, ती म्हणले आण, काहीतरी आण म्हणले, दाणे घेऊन ये. आता कृष्ण लहान 2-4 वर्षाचे तुरुत गेले धावत आणि आपल्या छोट्याशा मुठीमध्ये 4 दाणे आणले. आधीच तर कृष्णाचा हात लहान, त्याच्यात 4 दाणे कसे काय बसले असतील, ते तसेच तिने टाकल्याबरोबर तिने त्याला बोरं दिले आणि इकडे बरोबर तिची सगळी टोपली या ठिकाणी फल रत्नाने भरली. अशा पद्धतीने लागली आणि रोज कृष्ण तिला 4 दाणे टाकू लागले आणि तिला श्रीमंत करून टाकलं. त्याप्रमाणे कथा सांगितली. त्यानंतर त्यांनी विचार केला की अहो कृष्णावर फार सारखे संकट येऊ लागले. एके दिवशी कृष्णाचं जन्म नक्षत्र होतं. त्याप्रमाणे सर्व लोक एकत्र आले आणि उपनंद नावाचा वृद्ध असा एक गोप होता. तो म्हणाला की कृष्णावर रोज संकट येऊ लागलेत, या
बाळावरती सारखे संकट येत आहेत. पाहणं, आधीच तर ती पूतना राक्षसी आली, मग तो तृणावर्त आला, शकटासुर आला, त्याप्रमाणे या सगळ्या हे 2 झाडं पडले. काही खरं नाही म्हणे. आपण एक काम करू, आपण हा गोकुळ सोडून बाजूला पलीकडे राहायला जाऊ, म्हणून नवीन गोकुळ स्थापन करू. म्हणून तिथे एक वृंदावन नावाचं एक वन होतं, तिथे सगळेजण राहायला गेले. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं, लोक हो, आपल्याला त्याप्रमाणे सगळ्यांनी वृंदावनामध्ये चंद्राच्या म्हणजे अर्धचंद्र पद्धतीने गाडे लावले आणि सगळे गाड्या घोड्यामध्ये बसून त्या वृंदावनामध्ये गेले. कृष्णालाही ते पाहिजेच होतं. त्याप्रमाणे वनम वृंदावनम नाम पशव्यम वन काननम नवकाननम, नवीन अशा प्रकारचं हे कानन म्हणजे अरण्य, एक छोटंसं उपवन होतं. तिथे सगळे वृद्ध, बाल, स्त्रिया सगळे निघाले. आपापले प्रत्येकाने गाड्या घेतल्या. यशोदा, रोहिणी हेही गाडीमध्ये बसले आणि निघाले. वृंदावनम संप्रविश्य सर्व काल सुखावहम. ह्या वृंदावन कसं होतं तर सर्व काल सुखावहम म्हणजे काय, अहो एअर कंडिशन होतं हे वृंदावन म्हणजे. अहो कृष्ण जिथे राहणार आहेत तिथे कशाचा ताप होईल का. याप्रमाणे जवळच यमुना नदी होती, वाहत होती आणि गोवर्धन पर्वत बाजूलाच होता. त्याप्रमाणे यमुनेची पुलीन म्हणजे वालुका त्या ठिकाणी होती, तिचं काठ होता. आणि अभिदूर्य ब्रजभुवा, कृष्णालाही ते पाहिजेच होतं. कारण लहान लहान वत्सांना घेऊन जायचं, पोरांना खेळायला घेऊन जायचं, तर सगळ्यांच्या समोर आपण पाहिजे. गोपींनाही वाटलं की बरं झालं, आता पोरं आपल्या समोर खेळतील निदान. आणि चाराया वासुतुर वत्सान नाना क्रीडा परिच्छदो. मग लहान लहान वत्स घेऊन कृष्ण आणि त्यांचे सगळे बाल गोपाल हे वत्स संचारणासाठी जात असत. त्याप्रमाणे त्या वृंदावनात जाताना घरून डबे घ्यायचे, घरून दशम्या धपाटे घ्यायचे आणि जायचं वृंदावनामध्ये. तिथं सगळ्यांनी मिळून दशम्या धपाटे खायचे, मजा करायची. ज्याप्रमाणे कृष्णाचे खेळ चाललेले होते. कधी वादयतो वेणू या ठिकाणी वर्णन केलंय. कधी वेणू वाजवायचा, कधी सुंदर अशा प्रकारचं गायन करायचं, कधी क्षेपणे क्षिपत, कधी या करायची, कधी चेंडू खेळायचे, कधी विटीदांडू खेळायचे, कधी सुरप्यारंबा खेळायचे, कधी उड्या मारायचे, कधी डोंगरावरून जायचे, कधी झाडावरून उड्या मारायचे, कधी पादय किंकणी भीही कृत्रिम गोवृषयी, कधी कधी म्हणायचं नाही गोवृषयी, बैल बनून किंवा गाय बनून त्या ठिकाणी गाईसारखं बैलासारखं चालायचं. अहो हे सगळे योगाचे सगळे प्रकार आहेत. कधी कधी या बेडकाप्रमाणेच उड्या मारायच्या, बेडकाप्रमाणे उड्या मारत 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 चालायचं. याप्रमाणे गंमत करत करत कधी कोकिळेचेच आवाज काढायचे, कधी पोपटाचेच आवाज काढायचे, कधी मोरासारखंच नाचायचं, त्याप्रमाणे अनुकृत्य, कधी माकडासारखेच उड्या मारायचे, कधी माकडाला खिजवायचं. याप्रमाणे कदाचित यमुना तीरे वत्साम शारयतो स्वकयीही, याप्रमाणे करता करता एके दिवशी खेळताना वत्सासूर नावाचा एक राक्षस आला. भगवंतांनी त्याला ठार मारलं. त्यानंतर बकासूर आला. हा बकासूर कोण होता? हा पुतनेचा भाऊ होता. तो बगळ्याच्या रूपाने आला. भगवंतांनी त्यालाही ठार मारलं. याप्रमाणे नंतर अघासूर नावाचा एक राक्षस आला. तो केवळ एका मोठ्या नागाच्या रूपाने त्या ठिकाणी बसला. एक मोठा अजगर त्या ठिकाणी पडलेला. बरं, मुलांना कळलंच नाही हा अजगर आहे म्हणून. सगळे मुलं, अरे मोठीची मोठी गुहा दिसते म्हणून सगळे मुलं त्या गुहेमध्ये शिरले. गुहाच आहे म्हणे, काय गरम त्या ठिकाणी वास यायला, काहीतरी गरम वाटायला लागले, आतून गरम वारा यायलाय म्हणले. आणि मग एक जण म्हणलं, अहो काय गुहाच आहे का नक्की, नाहीतर मग दुसराच काहीतरी अजगर वगैरे असायचा आणि तो आपल्याला गट्टम करायचा. हे होते. कृष्ण आणि बलरामाला थोडा वेळ झाला यायला आणि त्यांनी पाहिलं, अरे मुलं कुठे आहेत. पाहिलं तर सगळे त्या अजगराच्या तोंडात चाललेले. कृष्णाने ताबडतोब आतमध्ये गेल्याबरोबर तो अजगर करून बसलेला होता. कृष्ण आतमध्ये गेल्याबरोबर अजगराला वाटलं बरं झालं, योग्य आपल्याला भक्ष आलं, म्हणून तो वरचा ओठ खाली आणू लागला. तोच कृष्णाने सर्व बालगोपालांना त्याचप्रमाणे गाई वासरांना बाहेर काढलं, भरा बाहेर काढलं आणि एकदम इतकं मोठं रूप धारण केलं की अजगराचं तोंड फाडून त्या ठिकाणी अजगर पडला. दृष्टार्भकान कृष्ण मुखान, त्याप्रमाणे धराधरोष्ठो जलदोत्तरोष्ठो दर्याननांतो विरुसंगद्रष्टा, याप्रमाणे अजगर ठार मारला. आणि सगळे म्हणले, अहो काय हो म्हणले, आम्हाला कळलंच नाही, आम्हाला वाटलं दरीच आहे. कृष्णा कोण होता? मोठा राक्षस होता वाटतं. कृष्णाने याप्रमाणे सर्वांना त्या भयातून मुक्त केलं. आणि नंतर श्रीकृष्ण म्हणाले, चला आता आपण सगळे मिळून या वृंदावनामध्ये एका झाडाच्या खाली बसू. खूप थकून गेलोत म्हणे आपण, दुपारची वेळ झाली आहे. आणि सगळे त्या ठिकाणी बसले.
आकाशामध्ये देव जमले, देव बघू लागले काय कृष्णाची क्रीडा चालली आहे. ब्रह्मादिक देव सगळे जमा झाले आणि कृष्णाची क्रीडा बघू लागले. एवढ्यात या ब्रह्मदेवाला असं वाटलं की कृष्ण नुसता खेळण्यामध्ये दंग आहे का हो? कृष्ण आपल्या ज्या कामासाठी त्याने अवतार धारण केलाय ते काम त्याच्या लक्षात आहे का नाही? अहो, भूमीचा भार हरण करायचा आहे हे लक्षात आहे का नाही? म्हणून त्यांची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी एक गंमत केली. आता यावेळेला श्रीकृष्णाने सगळ्या मुलांच्या सोबत खेळत होते आणि सगळ्यांना असे कर्णिका अंबुजा माझी जेवी मुला मध्यभागी बसे कृष्ण ते सगळ्यांना असं बसवलं. कमळाचं पत्र कसे असतात, कमळाची पानं आधी छोटे मग त्यानंतर मोठे मग त्यानंतर मोठे याप्रमाणे सगळ्यांना कमलाच्या पत्राकार बसवलं आणि म्हणले हातात सगळ्यांना त्यांच्या दशम्या धपाटे दिले. करता करता कृष्णाने मोठ्या गमतीने लोकांची गंमत करायला सुरुवात केली. भगवान गोपाल कृष्ण कसे दिसत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की सर्वांना हसत हसत गंमत करत करत सगळ्यांचा विनोद करत करत बिभ्रत वेणून जठरपटयो हो, कृष्णाने वेणू आपल्या कमरेला लावलेला होता. शृंग वेत्रेच कक्षे, त्याचप्रमाणे आपल्या दोन्ही काखेमध्ये शृंग आणि वेत्र, एक वेताची छडी कृष्णाजवळ असायची आणि शिंगाट कृष्णाजवळ असायचं, ते कृष्णाने घेतलेलं होतं. त्याचप्रमाणे वामे पाणव, डाव्या हातामध्ये भगवंतांनी मसृण कवलम, एक लोण्याचा गोळा घेतलेला होता आणि तत्फलान्यंगुलीषु, आणि बोटामध्ये छोटे छोटे बारीक बारीक बोर म्हणा, त्याचप्रमाणे चिंचा आवळे, ज्याला असे आपल्याला धागे असतात अशा प्रकारचे फळं, छोटे छोटे फळं, ज्याला अशा दोऱ्या म्हणजे त्या स्वाभाविक दोऱ्या ज्याला असतात अशा प्रकारच्या असे फळं त्या ठिकाणी लटकावलेले होते. म्हणजे त्या आवळे असो, चिंचा असो, बोरं असो, त्याप्रमाणे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपदी सुरध हासयन् नर्म विश्वैहि, तिष्ठन्मध्ये आणि सगळ्यांच्या मध्ये उभा राहील आणि हासयन् नर्म विश्वैहि, मोठा हसत गोड बोलत, कधी कधी विनोद करत, कधी याच्या हातावर घास द्यायचा, कधी त्याला सोडायचं आणि दुसऱ्याच्याच हातावर द्यायचा, अरे गंमत करायची. आणि हासयन् नर्म विश्वैहि, पण हासयन् नर्म हास्य महत्वाचं आहे. बिकट हास्य नाही, हॅ 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 नव्हते हसत, केवळ मजा करायची, तेवढ्यापुरती गंमत करायची, स्मित हास्य करायचं. आणि स्वर्गे लोके मिशती बुभुजे, आकाशातले लोक, आकाशातले देव जमा झाले, म्हणले आपल्याला हे मिळालं नाही, हे भगवंताच्या हातामधलं हे खाद्य, हा काला आपल्याला मिळाला नाही, आपण खावं म्हणून सगळ्या देवांनी माशांचं रूप धारण केलं म्हणे आणि यमुनेमधले मासे झाले. असो, याप्रमाणे यज्ञभूक बाल केली, भगवंताची ही बाल केली, ही बालक्रीडा खरोखर यज्ञाच्या सारखी आहे. हा यज्ञच आहे एका अर्थाने. लहान मुलांच्या या हातावर, प्रत्येकाच्या हातावर भगवंतांनी हा काल्याचा घास दिला याप्रमाणे आणि आपल्या हातावर घेतला. आणि या ठिकाणी वर्णन केले, जसा या ठिकाणी वामन पंडितांनी सुद्धा खूप सुंदर श्लोक या ठिकाणी रचलेला आहे, आपल्याला माहिती आहे. त्या तो श्लोक मला या ठिकाणी मुद्दाम सांगावासा वाटतो. वंशी नाद नटी तिला कटी तटी, वंशी नाद नटी, या ठिकाणी यमक अनुप्रासाचं हे उदाहरण आहेत. वंशी नाद नटी तिला कटी तटी, खो निपोटी पटी कक्षे वामकटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी, जेवी नीर तटी तरु तळवटी श्री श्याम देही उटी, दाटी व्योम घटी सुरा सुख लुटी घेती जटी धुरजटी, गोपाल कृष्ण भगवान की जय. वंशी नाद नटी तिला कटी तटी, म्हणजे वंशी म्हणजे ही बासरी, भगवंतांनी बासरी आपल्या कमरेला लावलेली होती. आणि खोनी पोटी पटी कक्षे वामकटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी, ते शिंगाड आणि ही वेताची छडी ती आपल्या काखेमध्ये ठेवलेली होती. जेवी नीर तटी, ज्याप्रमाणे भगवान हा नीर तटी या यमुना तटी जेवण करत होता, भोजन करत होता. तरु तळवटी, एक झाड होतं, त्या झाडाच्या खाली हे झाड मोठं सुंदर कल्पवृक्षाची छाया, याप्रमाणे कल्पवृक्षाच्या छायेमध्ये भगवंताचं जेवण चाललेलं होतं. आणि दाटी व्योम तटी, आकाशामध्ये देवांची गर्दी झालेली होती असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशी ही बाललीला, असा हा काला खरोखर अलौकिक आहे. आणि श्रीकृष्णाने हातात काला घेतला, तो सगळा घास घेतला, म्हणले थांबा, हे माझे वासरं कुठे दिसत नाहीत, गायी कुठे दिसत नाहीत. मुलांना म्हणले थांबा हो मुलांना, तुम्ही जेवण करा, तोपर्यंत मी गायी वासर कुठे आहेत ते बघून येतो, काही डोळ्यासमोर दिसत नाहीत.
दृष्टी आड झालेली आहेत म्हणून गाई वासरं कुठे आहेत म्हणून बघायला गोपालकृष्ण गेले. इकडं पहा तिकडं पहा तिकडं पहा, खूप शोधलं, या झाडाच्या पलीकडं त्या झाडाच्या पलीकडं, एक गाय दिसणं आणि एक वासरू दिसणं. अरे कुठे गेले गाई वासरू म्हणून परत आले, तो गोपाळही अदृश्य. गोपाळ कुठे गेले? आणि मग कृष्णाने ताबडतोब ताडलं, अरे ही ब्रह्मदेवाची कृती आहे का? म्हणले ठीक आहे. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने ताबडतोब सर्वस्वरूपो बभौ, भगवंतानी गोपाळाचंही रूप आपणच घेतलं, त्याप्रमाणे गाईचंही घेतलं, वासरांचंही घेतलं, काठ्यांचंही घेतलं. भगवान काठी झाले, भगवान शिंगाडही झाले, भगवान शिंके झाले, भगवान टोप्या झाले, त्याचप्रमाणे अंगरखे भगवान झाले. अहो गोपाळांचं रूप भगवंतांनी धारण केलं, गाईचंही रूप, त्याचप्रमाणे या वासरांचं रूप भगवंतांनीच धारण केलं. आणि पाहिल्याबरोबर श्रीकृष्णांनी आणि मग खेळायला सुरुवात केली. झालं, कृष्णाचे खेळ सुरू झाले. यावत वत्सपवत्सका बल वपुर यावत करांग्र्यादिकम यावत यष्टी विषाण वेणुदल शैक असं म्हटलंय त्यांनी. यावत व्यष्ट, अहो काठ्याही भगवानच झाले, वेणूही भगवानच झाले, त्याचप्रमाणे शिंकेही भगवानच झाले, विभूषांबरम सगळ्या प्रकारचे अंगरखे, त्याचप्रमाणे भगवंतांनी सगळ्याच गोपाळांचं सगळंच आपण स्वतःच्या रूपामध्येच प्रगट केलं. आणि यावत शील गुणाभिधाकृती वयो यावत विहाराधिकम सर्वम विष्णुमयम गिरोंग वदजा सर्वस्वरूपो बभौ, सर्वस्वरूपो बहु, सर्व भगवान झाले आणि खेळू लागले. दररोज खेळणं चालू आहे आणि या घरी दररोज यायचे, खेळायचे, संध्याकाळी घरी यायचे. सगळ्या गोपिकांना वाटू लागलो काय त्या काळामध्ये एकाही गोपिकांनी आपल्या पोराला मारलं नाही. अहो किती प्रेम वाटायला म्हणे, काय प्रेम वाटायला आपल्या मुलाबद्दल. तसंच गाई तर एवढ्या दूध देत होत्या म्हणे की घागरी देखील पुरत नव्हत्या. त्याचप्रमाणे वासरावर प्रेम वाटू लागलं, गाईबद्दल प्रेम वाटू लागलं, मुलांवर हात देखील उगारला नाही का शिवी देखील दिली नाही. सगळ्यांना म्हणायला, सगळ्यांना वाटू लागलं. यांनी वर्णन केलंय, गो गोपीना मातृता अस्मिन सर्वा स्नेहर्धिकाम बिना. एवढा स्नेह कसा वाढू लागला? अहो प्रत्यक्ष गोपाल कृष्ण प्रत्येकाच्या घरोघरी आज होते. गोपाळ रूपाने प्रत्येकाच्या घरी होते, वासरू रूपाने प्रत्येकाच्या घरी होते, गाय रूपाने प्रत्येकाच्या घरी होते, शिंगाड रूपाने प्रत्येकाच्या घरी होते, प्रत्येकाच्या वस्तूच्या रूपाने भगवान प्रत्येकाच्या घरी होते. त्यामुळं प्रत्येकीला त्यांच्याबद्दलचा स्नेह वाढू लागला. आणि असं होत 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 ते म्हणतात मुहूर्त नित्य स्त्रवधो संपया. पय म्हणजे दूध इतकं की किती घागरी दूध काढा, दूध होतच त्या गाईच्या कासेमध्ये. त्याप्रमाणे पंचसासूत्र या मासू यांनी वर्णन असं केलंय की एका वर्षाला केवळ 5-6 दिवस कमी होते. या वेळेला बलराम दादाला शंका आली आणि बलराम दादाने विचारलं, कृष्णा मला एक वेगळी शंका येते की हे खरे गोपाळ नाही आहेत. कधी वर्षाला 5-6 दिवस कमी होते त्यावेळेला बलराम दादाला कळालं, मग बाकीच्यांना कळण्याचं काही कारणच नाही. आणि हे पाहिल्याबरोबर इकडे ब्रह्मदेव, एक वर्ष होत आलं, ब्रह्मदेवाच्या दृष्टिकोनातून त्याने वर्णन केले की एक चुटकी इतका काळ गेला. एक चुटकी वाजवायला जेवढा काळ लागतो तेवढा काळ. इथे देखील काळाचं फार सुंदर गणित मांडलेलं आहे की ब्रह्मदेवाला एक चुटकी इतका काळ गेला आणि इकडे 1 वर्ष गेलं. आणि नंतर मात्र ब्रह्मदेव बघू लागले, अहो इकडेही बाळगोपाळ खेळू लागले, इकडेही आहेत त्या गोकुळामध्ये बाळगोपाळ खेळतायत, वृंदावनामध्ये बाळ आहेत, गोपाळ आहेत, गाई आहेत, वासरं आहेत. हे कसं काय आणले काय कृष्णाने माझे चोरून? कृष्णाला चोरण्याचा नादच आहे, कृष्णाने चोरून आणले असतील म्हणून पुन्हा गेले. त्यांनी मायागारात नेऊन टाकले होते. सगळे वासरं बाळ गोपाळ मायागारामध्ये झोपले होते. मायागार म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर ज्याप्रमाणे आपण एखाद्याला ॲनेस्थेशिया देतो त्याप्रमाणे ॲनेस्थेशियामध्ये म्हणजे काही कळलं नाही, बेशुद्ध अवस्थेत पडले. आणि या मायागारामध्ये ॲनेस्थेटिक पद्धतीने हे सगळे पडलेले. अरे हे तर इथेच पडलेले आहेत आणि मग खेळतंय कोण म्हणून पुन्हा पाहावं तर पुन्हा खेळ चालू आहे. काय झालं म्हणले, हे खरे का ते खरे? ब्रह्मदेवाला या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. त्यांनी वर्णन केलंय की स्वयमेव विमोहिता, मोह करायला, मोह पाडण्यासाठी गेले, परीक्षा घेण्यासाठी गेले ब्रह्मदेव, पण स्वयैव मायया जोपी स्वयमेव विमोहिता, स्वतःच विमोहित झाले. आणि मग मात्र त्यांना कळेना, भ्रमित झाले, हे खरे का ते खरे, हे आता आणून ठेवले का तेच पहिले आहेत, हे कळेना. आणि मग मात्र हात जोडले आणि खाली उतरले. हंसावर उतरून ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवाने भगवंताला
नमस्कार केला, आपले स्वतःचे चारही तोंड भगवंताच्या चरणावर ठेवले आणि आपलं मुकुट भगवंताच्या चरणावर ठेवलं. धुळीमध्ये आपला मुकुट मिसळून टाकला. स्पृष्ट्वा चतुर्मुकुट कोटी विरंग युग्मम नत्वा मुदश्रू जलैर कृताभिषेकम, आणि डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक केला. कृष्णा, चुकलं माझं. देवा, मी तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटलं तुम्ही तुमचं कार्य विसरलात आणि नुसत्या गोपाळामध्येच खेळू लागलात, म्हणून मी ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. देवा, मी चुकलो. या ठिकाणी ब्रह्मदेवाने जी स्तुती केली आहे, ही स्तुती मोठी अलौकिक आहे. एक पूर्ण अध्याय या स्तुतीवर या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. आणि हा अध्याय किती आहे असं म्हणाल तर जवळपास हा अध्याय 61 श्लोकांचा आहे. एवढ्या 61 श्लोकामध्ये ही स्तुती केलेली आहे. या स्तुतीचं फक्त सार मी तुम्हाला सांगतो की आता क्षमस्व आयुष्यते रजो भोग. ते म्हणतात की देवा, मी चुकलो, मला क्षमा करा. मी मुळात रजोगुणी प्रकृतीचा आहे. देवा, मी रजोगुणी प्रकृतीचा आहे, मी रज प्रकृतीचा आहे. तुम्ही मात्र सत्व प्रकृतीचे आहात आणि मी अजाणता हे पाप केलं. मला क्षमा करा. येशोनुकंप्यो मयि नाथ वानिती. मला क्षमा करा. नाथ नाथय नाथितम. हे देवा, माझं रक्षण करा, माझ्यावरती कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो. म्हणून या ठिकाणी 2 हात जोडले आणि या ठिकाणी ब्रह्मदेव जे म्हणतात, अंतर्भवेनंत भवंतमेव त्यजंतो मृगयंती संताः. यातला महत्त्वाचा श्लोक मी तुम्हाला सांगतो की असंतमप्यंत हिमंतरेण. या ठिकाणी ते म्हणतात त्यजंतो मृगयंती संताः. संत मृगयंती शब्द इथं वापरलाय. मृग म्हणजे काय हो? आपण म्हणतो मृग म्हणजे काय? मृग म्हणजे काय हो? आपण म्हणतो हरिण. बरं, ठीक आहे. याचा जरी व्यापक विचार केला तर जे रस्त्यावरून किंवा जमिनीवरून चालतात, मार्गावरून चालतात, ते मृग. मृग म्हणजे कोणी प्राणी, समजा चतुष्पाद प्राणी, त्याला मृग. कारण म्हणून मृगेंद्र शब्द आपण वापरतो ना या सिंहासाठी. पण इथे मृग शब्द त्या अर्थाने आलेला नाही. मग काय, कोणत्या अर्थाने आलाय? मृगयंती संताः. मृग म्हणजे शोध घेणे, टू सर्च, या अर्थाने आलाय. आपण कशाचा शोध घेतो? कशाचा शोध घ्यायचा आहे? भगवंताचा शोध. कोण घेत आहे? संताः. संत भगवंताचा शोध घेत असतात. मृगयंती संताः. संत हे भगवंताचा शोध घेत असतात. भगवान कुठे आहे याचा शोध ते घेत असतात. मग ते जप करतील, तप करतील, उपासना करतील, अनुष्ठान करतील आणि ईश्वराचा शोध घेतील. म्हणून तुम्ही अंतर्भवेनंत, तुम्ही सगळ्यांच्या अंतरामध्ये आहात देवा. आणि भवंतमेव त्यजो मृगयंती संताः. आणि सगळे लोक बाहेर तुमचा शोध घेतात. खरं म्हणजे तुम्ही आतमध्येच आहात आणि सगळे संत लोक तुमचा शोध आतमध्ये अंतःकरणामध्ये घेत असतात. याप्रमाणे तथापि ते देव पदांबुजद्वयम प्रसाद लेशानुगृहीत एव. हे देवा, तुमचा प्रसाद मला प्राप्त व्हावा आणि माझं सगळं या ठिकाणी मी जे धार्ष्ट्य केलं ते क्षमस्व. अहो ते धन्या ब्रज गोपरमण्या. आणि मग या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, खरोखर ही गोप धन्य आहेत, गोपी धन्य आहेत, हे गोकुळ धन्य आहे. अहो या गोकुळातले एक एक मातीचा कण धन्य आहे की जो दररोज तुमच्या चरणाशी त्याचं स्पर्श होतो. तुमचा चरणाचा स्पर्श ज्या या मातीला होतो ती माती धन्य. इथले वृक्ष धन्य आहेत, इथले अरण्य धन्य आहे, इथले झाडं धन्य आहेत. त्याप्रमाणे इथला गोपिका आणि जनावर, त्याचप्रमाणे वासरं हे देखील धन्य आहेत. अहो ती धन्या व्रजगोरमण्या स्तनामृतम पीतमतीवते मुदा यासाम विभो वत्सतरात्मजात्मना यतृप्यतेद्यापि न चात्मधराः. ज्या तुमचा स्पर्श, तुमचं दररोज या ठिकाणी विचरण या ठिकाणी होतं, खरोखर धन्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि या ठिकाणी ते म्हणतात, हे देवा, तावत रागादय असते ना तावत कारागृहम ग्रहम. हे देवा, तोपर्यंतच तावत रागादय असते ना. हे राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर हे स्तेन आहेत. स्तेन म्हणजे कोण? स्तेन म्हणजे चोर. हे चोर आहेत. ते आपलं मन चोरतात, ते आपली वृत्ती चोरतात, ते आपली जो सद्वृत्ती ते चोरणारे आहेत. आणि म्हणून हे सगळे चोर आहेत. राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर हे 6 चोर आहेत. तावत रागादय स्तेना. जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंत हे चोर आपल्या अंतःकरणात ठाण बांधून बसलेले आहेत. पण एकदा तुम्ही तुमचं दर्शन झाल्याबरोबर हे चोर निघून जातील, हे चोर पळून जातील. का? त्यांना भय वाटेल म्हणून तोपर्यंतच
राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर यासारखे चोर अंतःकरणात ठाण मांडून तोपर्यंतच बसतात. आणि जोपर्यंत हे चोर आहेत तोपर्यंत कारागृहम ग्रहम, घर हे कारागृह आहे. का? तर अहो घर कारागृहच आहे. का? तर तुम्हाला अडकून टाकलंय या कारागृहामध्ये. घर म्हणजे कारागृह आहे. तो जोपर्यंत हे चोर आपल्या अंतःकरणात आहेत तोपर्यंत घर घर नाहीये, घर हे कारागृह आहे. ग्राहग्रस्त व्यसन रशनो ग्राह विकलम, म्हणून हे घर हे कारागृह आहे. याप्रमाणे या ममाहम मोहत्वम, हे देवा मला जो मोह झाला सावरलो. आणि हे देवा या सर्व प्रकारच्या मोहातून सावरणारे तुम्हीच आहात. प्रपंच निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले, तुमचं दर्शन झालं की प्रपंच राहत नाही. प्रपंच निष्प्रपंचोपी, या ठिकाणी प्रपंचच निष्प्रपंच होतो. अहो तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की हा संसारच परमार्थ होतो, नारायणच होतो. संसार सुद्धा नारायण होतो, प्रपंच त्याचा नारायण होतो. का? तर नारायणाच्या जो सान्निध्यात येतो त्याचा प्रपंच सुद्धा नारायण होतो, त्याचा संसार देखील नारायण होतो, त्याचं दैनंदिन जीवन देखील नारायण रूप होऊन जातं. तावन मोहोंगरी निगडो, तोपर्यंतच हा मोहरूपी बंधन आहे, तोपर्यंतच मोहरूपी बंधन आहे. जोपर्यंत तुमचं दर्शन झालं नाही तोपर्यंत मोहरूपी बंधन आहे. तावन मोहोंगरी निगडो, निगड म्हणजे हा बंधन. आपल्या या संपूर्ण बेडी, कशाची बेडी आहे? ही सांसारिक बेडी, प्रापंचिक बेडी तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचं दर्शन झालं नाही. मोहाची बेडी तोपर्यंतच आहे. न मोहम मोहत्वम परिहर न मोहन न भवते, न मोहम मोहत्वम. हे देवा या मोहातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपलं दर्शन. म्हणून या ग्रामा रामार्भक कनक रामा मनुगतम ममाहम मोहत्वम परिहरन मोहन न भवते, निराशंभो शंभोस्तने विशंभो रहितम निरालंबालंब त्वमसि मम हेरंब शरणम. हे देवा तुम्हाला मी शरण आलो. यावत कृष्ण न ते जनाः, जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंतच हा मोह निगड आहे. हा मोह म्हणजे बेडी आहे. परंतु हे बेडी, आता ही बेडी चोराच्या हातामध्ये असते आणि आपण बघतो की ही बेडी चोराला बांधलेलं असतं आणि या पोलिसांनी चोराला धरलेलं असतं. पोलिसांनी चोराला धरलेलं आहे आणि त्याला संपूर्ण गावामध्ये मिरवत आहेत. चोराला पोलिसांनी धरलंय, त्याच्या पायामध्ये बेडी आहे, त्याच्या हातात बेडी आहे. पण आता ही जी बेडी आहे हातामध्ये आणि पायामध्ये, ती चोर आहे म्हणून आहे, परंतु प्रत्यक्षात तो कारागृहात आहे. तो रस्त्यावरून त्याची धिंड काढली जाते तेव्हा त्याचा अपमान होतो. परंतु जो पोलीस देखील फिरतो, पण पोलिसाच्या हातात जरी दोरी असली तरी पोलीस हा अधिकारी आहे आणि चोर हा मात्र अपमानित होतो. त्याप्रमाणे जीव हा जेव्हा या संसारामध्ये अडकतो तेव्हा तो अपमानित होतो आणि तो या अपमानित झाल्यामुळे तो बेडीमध्ये अडकतो. आणि जो बेडीवर अधिकार गाजवतो तो मात्र अधिकारी आहे. तसा हे देवा तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या अधिकारानुसार तुम्ही या बेडीकडे पाहिल्याबरोबर बेडी नष्ट होते. प्रपंच निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले प्रपन्न जनतानंद संदोहम प्रथितुम प्रभो. याप्रमाणे स्तुती केली आणि या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, श्रीकृष्ण विष्णुकुल पुष्कर दोषदायीन क्ष्मा निर्जर द्विज पशु दधिवृद्धिकारीन उद्धर्म शार्वर हर क्षितिराक्षसदृग गाकल्प मार्क मरहन भगवन नमस्ते. हे देवा श्रीकृष्ण विष्णुकुल पुष्कर जोषदायीन, विष्णुकुलामध्ये आपण जन्माला आलात, एखाद्या पुष्कराप्रमाणे, एखाद्या कमलपुष्पाप्रमाणे, आणि सर्व प्रकारच्या लोकांना तुम्ही उद्धरलं. पाखंडी लोकांना तुम्ही नष्ट करण्यासाठी जन्माला आलेला आहात. आणि गाकल्प मार्क मरहन, हे या ठिकाणी सर्व प्रकारच्या महाकल्पापर्यंत आपण राहणारे, संपूर्ण जगाचा नाश झाला तरी आपण राहता आणि संपूर्ण जगाला आपण प्रिय आहात आणि सर्व प्रकारच्या लोकांना तुम्ही मुक्त करणारे आहात. तुम्हाला मी नमस्कार करतो. त्याप्रमाणे वत्सान बुलिमानींनी यथापूर्वम सकम स्वकम, याप्रमाणे ब्रह्मदेवानी नमस्कार केला. मग श्रीकृष्णाने सांगितलं, आता मात्र तुमचं काम, माझ्या परीक्षेच्या विचारात पडू नका, माझी परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नका आणि तुमच्यापासून तुम्ही ढळू नका, याप्रमाणे सांगितलं आणि ते निघून गेले. ब्रह्मदेव निघून गेले आणि इकडे पुन्हा ब्रह्मदेवाने हे मुलं परत आणले. कृष्णाने आपलं रूप त्या ठिकाणी अव्यक्त केलं
नष्ट करून टाकलं. आणि ब्रह्मदेवाला यावेळेला सगळ्या गोपांच्या मध्ये आणि या सर्व प्रकारच्या वत्सांच्या मध्ये, त्याचप्रमाणे गायींच्या मध्ये सुद्धा आपलं रूप दाखवलं. आणि ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर पुन्हा हे गोप आणि ते गवळी सर्व प्रकारच्या गायी आणि वत्स भगवंतांनी या ब्रह्मदेवाने परत आणल्या. आणि हे सगळे मुलं घरी गेल्यानंतर म्हणतात, 1 वर्षाने सांगतात की आज आम्ही एक मोठा नाग पाहिला, आज एक मोठा सर्प पाहिला, व्याळ पाहिला, एक मोठा अजगर पाहिला आणि कृष्णांनी त्याला मारलं 1 वर्षानंतर. हे सुद्धा अत्यंत योग्य शास्त्रीय पद्धतीनेच विवरण आहे. कारण 1 वर्षभर हे गोपाळ आपल्या स्मृतीच्या दृष्टिकोनातून अज्ञात होते. कारण ते मायागारामध्ये पडलेले होते, त्यांना काही स्मृती नव्हती. आणि त्याला वाटतं की आज झालं की आज संध्याकाळी झालं. कारण मधल्या काळामध्ये 1 वर्षभर ते ब्रह्मदेवाकडे होते. याप्रमाणे आज हा व्याळ मारला म्हणून ते सांगतात. म्हणजे अगदी काळाच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने भागवतकारांनी विवेचन केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, हे घरी आल्याबरोबर सगळ्या आपल्या वडिलांना सांगतात की आज भगवंतानी आद्यानेन महाव्यालो यशोदानंद सूनुला. 1 वर्षानंतर सांगतात की आज मारला. 1 वर्षभर कुठे होते? वर्षाचं स्मरणच राहिलं नाही, कारण वर्षभर ते इथे नव्हतेच. याप्रमाणे ही सगळी मोठी लीला भगवंतांनी केली आणि याप्रमाणे सर्वांना आनंद झाला. आता यानंतर भगवंतांनी पुढे धेनुकासुराचा वध केला. त्याचप्रमाणे भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला या ठिकाणी वृंदावनामध्ये केल्या. बालक्रीडा कशी केली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करत भगवंतांनी कालियावर कशी कृपा केली या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलीकवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.